आणि आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। महाराष्ट्राला बदनाम करणाऱ्यांना घरी जावं लागेल, कोट्यवधी रुपये ड्रायव्हरच्या नावे। संजय राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर टीका। असे ड्रायव्हर होण्याचं भाग्य सगळ्या महाराष्ट्राला लाभो। एक दिवस शिंदे देखील बोलतील, भुमरे मला तुमचा ड्रायव्हर करा, राऊतांचं वक्तव्य। संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापुरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याची सखोल चौकशी करून कठोर कारवाई केली जाईल, अजित पवारांचं आश्वासन। भाजपच्या 30 आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मार्गदर्शन। हिंदुत्वाचा विचार जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी काम करा, संघाच्या आमदारांना सूचना। भाजप खासदार निशिकांत दुबेंना अब्रू नुकसानीची नोटीस। मराठी संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे नेते सुदाम कोंबडे यांच्याकडून नोटीस। कॅमेरापुढे शिंदेंचेच नेते कसे टार्गेट होत आहेत, वडेट्टीवार यांचा सवाल। तर कॅमेरा सत्तेतील एका पार्टनरकडे असल्याचा वडेट्टीवारांचा मोठा आरोप। प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ला प्रकरणी दीपक काटेला पोलीस कोठडी। अक्कलकोट कोर्टाकडून दीपक काटेला 2 दिवसांची पोलीस कोठडी, तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू। एमआयएमचे माजी आमदार फारुख शहांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश। अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईत पक्षप्रवेश सोहळा। पुण्यामध्ये पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलांना पैलवानांनी मारहाण केल्याचा आरोप। पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या मुलींची पैलवानांनी छेड काढल्याचा आरोप। पुण्यामधील तळजाई मैदानावरील हा संपूर्ण प्रकार। वैष्णवी हगवणे हुंडाबळी प्रकरणी 1676 पानांचं दोषारोपपत्र सादर। पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुणे सत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल केलं। वैष्णवीनं सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केली होती।